सुहाना सफर ग्रुप सातारा आयोजित प्यार के इस खेल में या सदाबहार संगीत मैफिलीमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत माननीय प्राचार्य डॉक्टर श्री राजेंद्र शेजवळ, माननीय श्री विजय साबळे सर, माननीय डॉक्टर श्री लियाकत शेख, डॉक्टर श्री सुनील पटवर्धन ते आता आलेले नाहीये, माननीय श्री अनिल वाळिंबे आणि माननीय श्री शिरीष चिटणीस। दीपप्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। दीपप्रज्वलन करण्यासाठी मान्यवरांनी कृपया मंचावर दीपप्रज्वलन करण्यास आमचे दोन मुलं आहेत, सागरे आणि विजय। आपण आता सत्कार करणार आहोत। सुरुवातीला मी प्राचार्य डॉक्टर श्री राजेंद्र शेजवळ यांना विनंती करते। यानंतर माननीय श्री विजय साबळे सर। पुढचे आपले मान्यवर आहेत डॉक्टर श्री लियाकत शेख, त्यानंतर माननीय श्री अनिल वाळिंबे काका, आणि माननीय श्री शिरीष चिटणीस। नाही, तुमचं नाव आहे? यानंतर आपण आजच्या सहभागी कलाकारांचा इथे सन्मान करणार आहोत। सुरुवातीला मी बोलवते अरुणा नाझरे, सौ अरुणा नाझरे। त्यानंतर सौ ममता नरहरी,
पुढच्या आपल्या मान्यवर आहेत सौ कविता शिवकुमार. त्यानंतर मी आमंत्रित करते सौ इंद्रायणी कुलकर्णी. त्यानंतर सौ कलाचंद. आणि सौ शुभांगी मुरुडकर. यानंतर आपली ध्वनी व्यवस्था सांभाळणारे श्री व सौ सचिन शेवळे. या दोघं या. अहो या दोघं. आओ सर. आजची वस्तू यानंतर मी स्वतः दीपाली गीते. यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. सुरुवातीला मी बोलवते माननीय श्री शिरीष फुटाळे. त्यानंतर मिलिंद हर्षे. गणेश शिंदे यांनी मंचावर यावे. अल्ताफ मुल्ला. आणि उमेश कोले. यानंतर श्री अभिनय बर्गे यांनी मंचावर यावे. दीपलक्ष्मी नागरी संस्था आणि सुवर्णा सफर या संयुक्त विद्यमाने हा जो संगीताची मैफिल या सभागृहात आयोजित केलेली आहे त्यासाठी उपस्थित असणारे खऱ्या अर्थानं सातारच्या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे गायन क्षेत्र असू द्या, साहित्य क्षेत्र असू द्या, वाचन संस्कृती असू द्या, यामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारे दीपलक्ष्मी नागरी पतसंस्थेचे माननीय श्री चिटणीस सर, त्याचबरोबर संगीत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना संगीताची आवड निर्माण करून खऱ्या अर्थानं जगण्याचं संगीत त्यांच्या जीवनामध्ये आनंद भरण्याचं काम करणारे साबळे सर आणि लियाकत शेख सर, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे वाळिंबे सर, उपस्थित असणारे सर्व कलाकार, श्रोते, सर्वांना मी मनपूर्वक या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. खरं तर इथे येण्याचा या गाण्याचा का माझ्या हस्ते पहिल्यांदा कार्यक्रम केला हे माझ्या लक्षात आलं
की नुकताच मी 4 दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी सेवानिवृत्त झालेलो आहे आणि आता पूर्ण वेळ कुठंतरी देणं गरजेचं आहे. आणि शिकणी सरांच्या मध्ये ती एक चांगली हे आहे की चांगली माणसं चांगल्या वेगवेगळ्या ठिकाणी जर आली तर त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण होईल आणि संगीतासाठी त्यांच्यासाठी काही योगदान देता आलं तर निश्चित अर्थाने त्यांनी द्यावं. मी निश्चित संगीत शिकण्याचा गेले वर्षभर आम्ही प्रयत्न करतोय. साबळे सरांच्याकडे सुरुवातीला सुद्धा मी गेलेलो होतो, त्यानंतर लियाकत सरांच्याकडे सुद्धा त्यांच्या स्टुडिओमध्ये गेलेलो होतो. आता मला भरपूर वेळ आहे आणि निश्चित अर्थानं तुम्ही केलेली संगीत साधना आहे, या साधनेचा एक वारकरी होण्याचा मान मला पुढच्या वेळेपर्यंत मिळावा आणि मिळेल अशी अपेक्षा करतो. कारण तुम्ही जे गात असता, गाणं जे गात असताय मनापासून म्हणजे हृदयापासून, आणि तिथं मला लता मंगेशकर आहेत, आशा भोसले आहेत, त्याचबरोबर किशोर कुमार दिसत आहेत, आर डी बर्मन, म्हणजे सगळे संगीतकार आणि सगळे गायक ज्यांच्या गायकांच्या केलेल्या गाण्याच्या आठवणीतून आपलं संगीत आपण सादर करत आहे. खरं तर उद्या 14 तारीख व्हॅलेंटाईन डे आणि या निमित्तानं मला वाटतंय प्यार के इस खेल में, खरं तर नाव सुद्धा अगदी सुंदर केले, आणि प्यार के इस खेल में या गाण्याची मैफिल इथं आयोजित केलेली आहे. म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या 60 नंतरच्या माणसांच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाचा खेळ निर्माण करण्याचं संगीत साबळे सर आपण निर्माण करत आहात आणि ते करण्याचं प्रमाणे तुम्ही गाऊन त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक चांगला आनंद निर्माण करत आहात. संगीताची साधना तुम्ही करत आहात. संगीतातून आपल्यामध्ये सुद्धा असणारा ईश्वर, संगीतातला ईश्वर आपण सादर करून आपल्यातलं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीनं प्रफुल्लित करत आहात. पुन्हा एकदा मी सगळ्या कलाकारांना मनापासून शुभेच्छा देतो. अगदी शेवटच्या म्हणजे नवीन येणारा मनुष्य गाणारा आणि जुने माणसं हे अनेक पद्धतीनं मी या प्रोग्राममध्ये गाणी ऐकलेली आहे. म्हणजे तितक्या सातारमध्ये इतक्या पद्धतीचे कलाकार अशा पद्धतीचे गाऊ शकतात. हे काम साबळे सरांनी लिहायचं सर तुम्ही दोघांनी निर्माण केलेलं आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं साथ दिलेली आहे ती चिटके सरांनी दिलेली. खरं तर मी महाविद्यालयात असताना बऱ्याच वेळा असं म्हणायचे की तुम्ही महाविद्यालयामध्ये कार्यक्रम घ्या, परंतु ह्या मंडळींचं आकर्षण आहे ना, ह्या असणारी जी ती बिल्डिंग आहे ना, बरेच 10-20 श्रोते असू द्या, पण इथं असणारे ह्या सभागृह आहे ना, ते साहित्याची खऱ्या अर्थानं जडणघडण करणारं श्री चिटके सर आपलं सभागृह आहे. मनापासून चिटके सरांसाठी आपण टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया की यांच्यामधला गायक तयार करावा, पुस्तकामधला लेखक तयार करावा, माणसातला माणूस तयार करावा, हे करण्याचं काम श्री चिटके सर आपण करत आहात. पुन्हा एकदा मी सगळ्यांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो, आपल्या गाण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि मला पाहुणे म्हणून आज बोलवलं त्या आणि आपल्या या सगळ्या वारीमध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. कार्यक्रमास पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. एकच मिनिट बोललेलं आहे. परवा दिवशी माझ्या शाळेमध्ये बालकुमार साहेब संमेलन होतं आणि आम्ही आता काय करतो, माझी विद्यार्थी बोलतो, पाहुणे कोण तर माझी विद्यार्थी. कारण माझ्या लक्षात काय आलं, माझी विद्यार्थी असले की मुलं छान ऐकतात आणि शांतपणे त्यांना त्या प्रवास करत असतो. तर परवा एक मुलगी आलेली होती, कोमल काळे मोरे, तर तिने भाषणाची सुरुवात अशी केली, ती म्हणजे मी या शाळेमध्ये 10वी पर्यंत होते, मी समोर बसलेले असायचे, चिटणीस सर म्हटले समोर असायचे, पण मला एकदा पण म्हटले नाही बोल म्हटले नाही, मी त्यामुळे शाळेत कधीच बोलले नाही. मला वाटायचं सारखं बोलावं म्हणून, मी बोलले नाही म्हटले कधी. आणि माझ्या तेव्हा लक्षात आलं की 2009ला पासआउट झाली, त्यावेळेला मला जी मॅच्युरिटी होती मराठी शाळेच्या मध्ये ती मला आता या 15 वर्षाची आली. त्याच्यावर मी जे वेगवेगळे कार्यक्रम तिथं राबवतो त्याचा उपयोग विद्यार्थ्यांपर्यंत. पण मला त्या मुलीचं विशेष काय वाटलं, मुद्दाम काय सांगतो की आता बऱ्याच इकडे येतात मंडळी, काही लोकांना गाडी म्हणायची असते, परंतु त्यांना तुमचा क्लास जॉईन केला पाहिजेच, परंतु संधी आपल्याला अशी कधीतरी देता आली पाहिजे. पण मी सांगेन त्या मुलीबद्दल मुद्दाम की ती 10वी समाजातली मुलगी, थोडक्यात समाजाचा प्रश्न नाही, पण त्यांच्या घरात मुलीला शिकवू देत नव्हतं. त्यांची बहीण जी शिकली, मोठी बेटी 6वी शिकली, एक 4थी शिकली, 13-14 वर्षी लग्न करून दिली गेली. पण ह्या मुलीला आमच्या शाळेमध्ये मॅच्युरिटी आली, 10वी झाल्यानंतर तिने घरात न सांगता
ITIचा ब्युटी पार्लरचा कोर्स निवडला. तिने न सांगता तिथे ऍडमिशन घेतली आणि मग तिने 6 महिन्यांनी घरामध्ये सांगितलं. ब्युटी पार्लरचा कोर्स केला, तिचं 18 वर्षी लग्न करून देण्यात आलं आणि 4-5 वर्ष गेल्यानंतर तिच्या वडिलांचा झाला ऍक्सिडेंट. तर तिचा भाऊ इंजिनियर झाला होता. तर तो बोलता बोलता असा म्हटला, बघा म्हटला वडिलांचा खर्च मी केला, तुम्ही तिघी बहिणीने केला का? नाही केला. तर तिच्या डोक्यात बसतं की आपण आई वडिलांना काही दिलेलं नाही, देत नाही. तिने बारामतीमध्ये ब्युटी पार्लर चालू केलं आणि आज तिचं ब्युटी पार्लरमध्ये 5-6 मुली कामाला आहे आणि हा मोठा व्याप आहे तिचा. दरवर्षी ती दर महिन्याला आई वडिलांना पैसे देते. मी एवढंच सांगितलं की समाजामध्ये व्यवस्था आलं पाहिजे आणि खालच्या घटकातली मंडळी, जे आपला भारत किती जरी सुधारला तरी ते मी म्हणतात तसं विठ्ठलरावजी शिंदेची बहीण जशी जानकी शिंदे, मुद्दाम आपण वाचा जानकी शिंदेचं, तोच परिणाम अजून आहे. आणि ह्या मुलांसाठी मी हे उदाहरण कुणासाठी दिलं तर ते शेजवळांसाठी दिलं. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इतक्या विद्यार्थी घडवलेले आहेत, म्हणजे हजारो विद्यार्थी घडवले. माझ्या शाळेतले बरेच विद्यार्थी तुमच्याकडे झालेले आहेत. असा माणूस रिटायर झालेला आहे, त्याचा वेगळा सत्कार आपल्याला करायचा आहे. पण त्यांचं आयुष्य, रिटायरमेंटचं आयुष्य छान हो. विशेषतः त्यांच्या पत्नी सुरेखा शेजवळ गाणं म्हणतात. उद्याच त्यांचं इथं गाडीच्या प्रोग्राममध्ये त्यांचं गाणं आहे. पुन्हा एकदा यांनी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो. मी बघितलं की म्हणजे आपल्याला म्हणायचं नाही, परंतु ती मानसिकता असते. म्हणजे माझी मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळेमध्ये शिकली, पण त्यांची मानसिकता शिक्षकांबद्दल असणारी आणि मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये असणारी गरीबातल्या गरीब मुलांची असणारी शिक्षकांच्याबद्दल मानसिकता फार फरक आहे, अतिशय फरक आहे. मी आज सकाळी गेलो शाळेमध्ये, पुढे धडपड होते हातात द्यायला, काय माहिती म्हणजे शाळा मी त्यावेळेला काढल्या. तसं मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये असं छोट्या छोट्या गोष्टी कराव्यात, त्याचा आनंद तुम्हाला मिळेल. म्हणजे मी करा म्हणत कुठेही करा, पण त्या कराव्यात. तो आनंद जसा तुम्ही संगीतामध्ये घेताय तसा आनंद तो त्यात सुद्धा घ्या. कारण दरी वाढतीये, एका बाजूने श्रीमंत वाढतायत आणि गरिबी वाढतीये. म्हणजे पूर्वी गुंजभर सोनं गरीब घ्यायचा, आता घेऊ शकत 88,000 रुपये थोडा सोनं. परंतु हे होत असताना सोन्याची दुकानं वाढत आहेत. एका दिवसात गाडगिळाची असतील, रांकाची असतील आणि कुठली असतील 10 दुकानं निघत आहेत. असं कधीच झालं नव्हतं त्यांच्यासाठी. म्हणजे एका बाजूला ती मंडळी सोनं खरेदी करतात मोठ्या प्रमाणात, पण गरीबाला गुंजभर सोनं आता मात्र घेता येत ही परिस्थिती आहे. तर आपल्या सगळ्यांच्यावर ही जेव्हा आपण गाणी ऐकतो हिंदी महत्वाची जुनी, तर या गाण्याच्या माध्यमातून त्यावेळेचे जे गीतकार होते ते जे पेरणी करत होते, तीच पेरणी आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून होते. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. चिटणीस सरांनी